जवळपास सर्व प्रमुख विभागांना अनुसरून त्यामधील योजना व नागरिकांना मिळणारा लाभ याबाबत मागील 3 वर्षाचा आढावा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या पत्राद्वारे मागविण्यात आले आहे। मेळघाटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संभावित दौरा दर्शविण्यात आला आहे। सदर पत्र निघाल्यापासून संपूर्ण मेळघाटातील प्रत्येक विभागात खळबळ माजली असून विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये पळापळ झाल्याचे सुद्धा दिसून येत आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने आरोग्यविषयक माहिती, शिक्षण विषयक माहिती, ICDS विषयक माहिती, पाणी टंचाई विषयक माहिती, रोजगार विषयक माहिती, मनरेगा कायदा विषयक व कृषी विषयक अशा मुद्द्यांना अनुसरून मुख्यमंत्र्यांचा दौरा मेळघाटाकरिता निश्चित करण्यात आला आहे। आता संबंधित विभाग व त्यामधील सर्व कर्मचारी आपापले काळे झाकण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे। तसेच नेहमीप्रमाणे कागदावर सर्व काही ऑल इज वेल दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा येथील अधिकारी कर्मचारी करत असल्याचे दिसून येत आहे। मुख्यमंत्रीकरिता धारणी शहरापासून 17 किलोमीटर अंतरावरील बिजू धावडी येथे हवाई अड्डा तयार करण्यात आला असून धारणी क्रीडा संकुलमध्ये सुद्धा एक हवाई अड्डा तयार करण्यात येणार आहे। तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये मुख्य रस्ते, विश्रामगृह व कार्यालय यांचे रूप बदलणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। एकंदरीत एका दिवसाकरिता मेळघाट ऑल इज वेल होण्याच्या मार्गावर सद्यस्थितीमध्ये दिसून येत आहे। जर हा दौरा रद्द झाला तर निश्चितपणे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या पूर्वतयारीवर पाणी फिरून पूर्वतयारीकरिता खर्च करण्यात आलेला शासनाचा निधी व्यर्थ जाणार आहे, हे विशेष। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।